वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता आणि त्याच्यामध्ये चालू असणारा आपला 13वा अध्याय आणि आज या ठिकाणी त्याची होणारे आहे पूर्णाहुती, म्हणजे शेवट आज या ठिकाणी होणार आहे. म्हणजे 2 महिने चालू असणारा हा अध्याय अत्यंत क्लिष्ट, अनेक प्रकारचा सिद्धांती पूर्वपक्षी याद्वारे अनेक खंडनमंडनात्मक विषय या अध्यायाच्या द्वारा आपण पाहिले. आणि अशा प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विभाग याच्या अनुषंगाने क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय, शरीर शरीरी, देह देही यांची जोपर्यंत भिन्नता होत नाही, जोपर्यंत देही शरीरी क्षेत्रज्ञ यांचं असणारं वास्तविक स्वरूपाचं ज्ञान आम्हाला होत नाही, साधकाला आपल्या जीवनामध्ये होत नाही, तोपर्यंत त्याला वास्तविक दुःखाची जी निवृत्ती आहे ती होत नाही. आणि तो निरतिशय जो आनंद आहे, ज्याला आपण म्हणतो ब्रह्मानंद, तो सर्वात शेवटचा असणारा जो ब्रह्मानंद जो आहे, त्या ब्रह्मानंदाची प्राप्ती ब्रह्मविद ब्रह्मैव होती सांगितलं. तर ते अशा प्रकारे असणारा ब्रह्मानंद किंवा अशा प्रकारे असणारा ते ब्रह्मस्थान यद्गत्वा न निवर्तन्ते, की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा हा जन्म आणि मरणाचा संसार पुन्हा त्या जीवाला प्राप्त होत नाही, अशा प्रकारे तो आनंद आपल्या जीवनामध्ये तो साधक उपभोगत राहतो. आणि अशा प्रकारे त्याकरिता म्हणून त्या साधकाला काय जे शास्त्राने जो मार्ग सांगून दिलेला आहे, गुरु आचार्य शास्त्र परंपरेने जो मार्ग घालून दिलेला आहे, श्रवण मनन आणि निधिध्यासना, हा वेदांत शास्त्राचा मार्ग. या ठिकाणी काय केलं पाहिजे, पहिल्यांदा श्रवण केलं पाहिजे संपूर्ण शास्त्राचं. शास्त्रांचं म्हणजे वेदांतामध्ये गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्रादी ग्रंथांचं पहिलं श्रवण झालं पाहिजे. नंतर एकांते सुखमाप्स्यताम, एकांतवासामध्ये जाऊन काय केलं पाहिजे, त्याचं पुन्हा मनन केलं पाहिजे, श्रवण मनन. आणि अशा प्रकारे स्थाणुनिखन न्यायेनं ज्या सिद्धांत दृढ होईल, काय ब्रह्मचे, ब्रह्माच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही, मननिध्यासना म्हणजे त्याच ब्रह्मतत्वाचं असणारं स्व अनुभवाकरिता प्रयत्नशील राहिलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे असणारे साधना करून साधक या ब्रह्मज्ञानाद्वारे काय ती सिद्धावस्था जी आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष स्वरूप, ज्याला आम्ही परमपुरुषार्थ असं म्हणतो, तो अशा प्रकारे असणारा तो परमपुरुषार्थ आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो. आणि तो काय होतो, जीवनामध्ये मग कृतकृत्य होतो. याची साठी केला होता अट्टाहास सांगितलं. शेवटचा दिस गोडवा, म्हणजे गोडवा म्हणजे काय, की पुन्हा हे सांसारिक जे दुःख आहे, या सांसारिक दुःखाला दुःखालयम शाश्वतम सांगितलं. अत्यंत दुःख या संसारामध्ये आहे. अशा या दुःखामध्ये पुन्हा न येता ते परमेश्वराचं असणारं जे परम आनंद भुवन जे आहे, त्या आनंद भुवनामध्ये जातो, त्या आनंद भुवनाला तो जीवनामध्ये प्राप्त करतो. म्हणून याच्याकरिता म्हणून काय केलं पाहिजे, मग क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विभाग, वास्तविकता काल पाहिलं आपण, ती वास्तविकता जाणली पाहिजे. म्हणून काल शेवटचा श्लोक पाहिला, यथा सर्वगतम सूक्ष्म आकाशम नोपलिप्यते सर्वत्र अवस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र आहे, परंतु सर्वत्र असताना सुद्धा ज्याप्रमाणे ते त्या कुठल्याही असणाऱ्या सृष्टीच्या त्या ठिकाणी लिप्त होत नाही, सर्वत्र समान राहतं, त्याप्रमाणे असणारा हा परमात्मा सर्वत्र एक समान आहे. मग काय होतं,
फक्त समान असला तरी त्या ठिकाणी जसं आकाश सर्वत्र समान असल्यानंतर सुद्धा घटाच्या असणाऱ्या नामरूपाने परिच्छिन्न झाल्यानंतर ते सर्वत्र व्याप्त असणाऱ्याच आकाशाला आम्ही घटाकाश मठाकाश ही संज्ञा देतो. तसंच हे असणारं सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म सर्वत्र समसमान आहे. परंतु तेच या ठिकाणी अंतःकरण नावाच्या उपाधीशी परिच्छिन्न झाल्यानंतर नामरूपात्मक शरीराशी त्याची आसक्त बुद्धी बनून त्या शरीराच्या अनुषंगाने जीवभावाला प्राप्त होऊन ही सुख आणि दुःख अनुभवत राहतं. म्हणून अशा प्रकारे मग यातनं त्याला बाहेर पडायचं असेल तर काय, जसं ज्याप्रमाणे त्या ठिकाणी घट काय झालं, त्या ठिकाणी भग्न झाल्यानंतर तो काय होतो, पुन्हा आकाश जे आहे घट भग्न झाल्यानंतर ज्याप्रमाणे आकाश पुन्हा आपल्या स्वस्वरूपामध्ये विलीन होतं, त्याप्रमाणे अंतःकरण उपाधी जी आहे की ज्यांनी या नामरूपामध्ये आसक्ती घेतली आहे ती अंतःकरण उपाधी छेद झाल्यानंतर अविद्येमुळे जी त्या ठिकाणी पकडून ठेवलं आहे, विद्येच्या द्वारे ज्ञानाग्नी सर्व क्रम हाच या ठिकाणी असणारा जीवात्मा त्या परमात्म्यामध्ये विलीन होतो. फक्त म्हणण्याकरिता परमात्माच आहे, परंतु जीवभावाला प्राप्त झाल्यानंतर त्या ज्याप्रमाणे घटभिन्न झाल्यानंतर ते आकाश सहजतेने त्या सर्वत्र व्याप्त आकाशाचे एकरूप होतं, त्याचप्रमाणे हा जीवात्मा अंतःकरण उपाधीला सोडल्यानंतर त्या असण्या परमात्म्याशी एकरूप होतो. तेच सांगितलं, बंधनापासून उकलली गाठी भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षयंती चास्य कर्माणि सांगे तस्मिन् दृष्टे परावरे. त्या परमतत्वाचं एकदा जीवनामध्ये अनुभव झाल्यानंतर हे सगळं जे आहे या सगळ्या ग्रंथी बंधनापासून उकलली गाठी देता आती मिठी सावकाश. अशा प्रकारे त्या परमतत्वाला तो सावकाशपणे मिठी देतो, म्हणजे त्या स्वरूपामध्ये तो एकरूप होतो. आणि हेच करायचंय. हे सगळं कशासाठी, आणि अत्यंत दुर्लभ सांगितलं. दुर्लभम त्रयमेव इथं सांगितलं. दैव अनुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संशय. परमेश्वराची आपल्यावर ज्यावेळेस कृपा होते त्याच वेळेस या तीन गोष्टी परमेश्वर आपल्याला देतो. कोणकोणत्या आहे, मनुष्य शरीर, मुमुक्षुत्व अत्यंत महत्वाचं की परमेश्वर जाणण्याची इच्छा काय आहे, परमेश्वर ही जी तुम्हा आम्हामध्ये निर्माण झालेली आहे त्याकरिता म्हणून सातत्याने आज 1 वर्षाहीपेक्षा जास्त कालावधी आपण तोच विषय पुन्हा पुन्हा म्हणजेच मुमुक्षुत्व परमेश्वर जाणून घेण्याची इच्छा आणि महापुरुष संशय म्हणजे योग्य अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारी साधना. या सगळ्यासाठी काय लागतो, योग किंवा परमेश्वराची दैविक कृपा लागते. या कृपेशिवाय या शास्त्राचा मतार्थ अत्यंत गुच्छ असल्यामुळे काल सांगितलं त्यांनी की अत्यंत गुच्छ आहे, सहजा हे आपल्या बुद्धिपटलावर येत नसल्यामुळे अनेक जे आहेत मोठमोठे विद्वान काल त्या ठिकाणी आपण पाहिलं, वैशेषिक सांख्य आदी या सगळ्यांनी काय केलं, या सर्व वेदांत शास्त्राचा परित्याग केला की नको, हा आमच्या बुद्धीमध्ये बसणारा विषय नाही. पण विषय अत्यंत सहज आहे. एकच आत्मतत्व, एकच चैतन्य तत्व सर्वत्र अंस्यूते. फक्त अंतःकरण उपाधीनी अज्ञानामुळे ते नामरूपाला प्राप्त झाले. ज्यावेळेस अंतःकरण उपाधी अज्ञानाचा नाश होईल त्यावेळे तेच आहे ज्या ठिकाणी अंतःकरण उपाधीशी परिच्छिन्न झालेलं ते स्वस्वरूपामध्ये पुन्हा विलीन होऊन जाणार एवढाच विषय. परंतु अत्यंत हा विषय या सर्वांना क्लिष्ट वाटल्यामुळे त्यांनी सगळ्यांनी त्याचा परित्याग केला. म्हणजे अशा असणाऱ्या 13व्या अध्यायाच्या माध्यमातून हेच सांगण्याचा सातत्याने प्रयत्न केला की क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय. क्षेत्रज्ञाचं असणारं वास्तविक स्वरूपाचं ज्ञान
जोपर्यंत जीवाला होत नाही तोपर्यंत पुन्हा अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती होत नाही. आणि मग निरतिशय आनंद जो आहे तो ब्रह्मानंद ब्रह्मरस जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल, नंदती नंदती नंदतेव योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन, त्याचा असणारी अवस्था आहे कोणाची, की ज्याने हे ब्रह्मतत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं. काय त्याची अवस्था होते, ती अवस्था त्या श्लोकाच्या माध्यमातून आचार्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. कुठेही असला तरी योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणी रमते चित्तम. आता त्याला बाकी काही नाही, त्याचं ते चित्त आहे हे कुठे, फक्त आणि फक्त ब्रह्मरसामध्ये. नंदती नंदती नंदतेव, मग त्याला काय फक्त आणि आनंदच आहे. आनंदाच्या व्यतिरिक्त मात्याच्या जीवनामध्ये दुसरं काही नाही. आणि अशा प्रकारचा तो निरतिशय आनंद प्राप्त करायचा असेल तर पुन्हा या ठिकाणीच आपण येऊ. 13व्या अध्यायामध्ये सांगितलेला क्षेत्र क्षेत्रज्ञेचा विस्तार असेल किंवा गीतेच्या माध्यमातून जे परमेश्वर तत्व पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला ते परमेश्वर तत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त आपण करून घेतलं पाहिजे. आणि त्याकरता असणारी साधना श्रवण मनन निध्यासना नुसता क्लास झाल्यानंतर सोडून नाही द्यायचं, तर काय केलं पाहिजे, पुन्हा ते ऐकलं पाहिजे श्रवण आणि त्याच्यावर चिंतन चालू ठेवलं पाहिजे. तरच आपण हळूहळू हळूहळू काय होईल, एक 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 सोपान पुढे 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 जात राहू. आणि अशा प्रकारे झाल्यानंतर आज या ठिकाणी 33वा असणारा श्लोक त्याचप्रमाणे मागच्या श्लोकाप्रमाणे काय सांगितलं, यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. हे भारत, काय तर ज्याप्रमाणे काय एक सूर्य, काय अनंत नाहीयेत, आपल्याला जो दिसणारा सूर्य आहे हा एकच सूर्य काय करतो, या सर्व लोकाला एक सूर्य सकाळी 6 वाजता उगवल्यानंतर काय करतो, संपूर्ण सृष्टीला संपूर्ण जगताला तो काय करतोय, तो सूर्य सर्वांना काय करतो, प्रकाशित करण्याचं प्रकाशमान करण्याचं काम करतो. ज्याप्रमाणे एक सूर्य या संपूर्ण जगताला या सृष्टीला ज्याप्रमाणे प्रकाशमान करण्याचं काम करतो त्याचप्रमाणे कोण, तो क्षेत्रज्ञ परमात्मा आत्मा, सर्व जे क्षेत्र आहे म्हणून सर्व क्षेत्रेषु भारत सांगितलं. सर्व क्षेत्रेषु सर्व क्षेत्रामध्ये असणारा क्षेत्रज्ञ, संपूर्ण जगतामध्ये असणारा तो सूर्य, ज्याप्रमाणे एकच आहे, एकच सूर्य अवघ्या जगताला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे तो क्षेत्रज्ञ काय करतोय, सर्व क्षेत्राला जेवढी क्षेत्र आहे म्हणजे जेवढी काही शरीर आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव स्वपाके च पंडिता समदर्शना म्हणजे काय, मग त्या ठिकाणी असणारा त्या क्षेत्रज्ञ, त्याच्यामध्ये असणारा ब्रह्मादी पिपीलिकादी पर्यंत जेवढी म्हणून शरीर आहे या सर्व शरीरांना प्रकाशित करणारा जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. माऊली पहिल्या ओवीमधनं सांगून जातं काय, तर ते आत्मरूप जे आहे स्वसंवेद्य स्वरूपाचं जे आहे ते स्वसंवेद्य स्वरूपाचं आत्मस्वरूप काय करतं, या सर्व क्षेत्रांना प्रकाशित करण्याचं काम करतं. म्हणजे अशा प्रकारे काय, ज्याप्रमाणे हा सूर्य एकच आहे त्याप्रमाणे असणारा तो क्षेत्रज्ञ आत्मा परमात्मा, नाव काही त्या ठिकाणी असो परंतु ते असणारं तत्व, ते असणारे ऊर्जा, ते असणारं चैतन्य काय करतं, या सर्व जेवढी क्षेत्र आहे या सर्व क्षेत्रांना प्रकाशित करण्याचं जे काम आहे, हे प्रकाशित करण्याचं काम कोण करत असेल तर ते क्षेत्रज्ञ त्या ठिकाणी असणारं आत्मस्वरूप करत आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे सांगण्याचं याचं तात्पर्य काय, म्हणजेच
सर्व क्षेत्रामध्ये असणारा क्षेत्रज्ञ आत्मतत्व परमात्मतत्व सर्व संपूर्ण जगतामध्ये असणारा तो सूर्य ज्याप्रमाणे एकच आहे त्याप्रमाणे या संपूर्ण शरीराच्या भेदाने क्षेत्राच्या भेदाने जरी तो भिन्न भिन्न वाटत असला तरी असणारा परमात्म तत्व हे एकच आहे. स एकहा ते एकच आहे हे जाणण्याकरिता म्हणून त्या ठिकाणी काय असलेले उदाहरण ही दोन्ही यथा सर्वगतम सूक्ष्म आकाशाचं असणारं उदाहरण अथवा सूर्याचं असणारं उदाहरण या ठिकाणी शेवट देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आचार्य काय भाष्य करतात पाहू. यथा इति यथा प्रकाशयति अवभासयति एकः कृत्स्नं लोकम् इमं रविः सविता आदित्यः तथा तद्वत् अव्यक्तमहाभूतानि धृत्यन्तं क्षेत्रम् एकः सन् प्रकाशयति कः क्षेत्री परमात्मा इत्यर्थः. भारत रविदृष्टान्तः अत्र आत्मनः उभयार्थो विभवति. रविवत् सर्वक्षेत्रेषु एकः एव आत्मा अलेपकश्च इति की ज्याप्रमाणे काय एकच सूर्य काय करतो ज्याप्रमाणे एकच सूर्य रवी सविता आदित्य काय करतो या सर्व लोकांना प्रकाशित करतो. एकच सूर्य या संपूर्ण जगताला ज्याप्रमाणे प्रकाशित करतो त्याचप्रमाणे काय महाभूतापासून धृतीपर्यंत सर्व क्षेत्राला संपूर्ण महाभूतापासून धृती म्हणजे बुद्धी आत्मनः आकाशाच्या सृष्टीला आरंभ करून इथे या ठिकाणी शेवट काय मन बुद्धी चित्त अहम तत्व ते धृती म्हणजे अंतःकरण चतुष्टयामध्ये असणारी धृती म्हणजे बुद्धी त्यापर्यंत या सर्वांना तिला सुद्धा प्रकाशित करण्याचं. केनेशिदं पतितं प्रेषितं मन केन प्राण प्रथम प्रैतियुक्त केनेचितां वाच इमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कौदेवोपनक्ति की अशा प्रकारे या सगळ्यांना प्रकाशित करण्याचं काम जे आहे ते एकच आत्मतत्व करतं हे सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच सांगितलं कुठं महाभूतापासून धृतीपर्यंत सर्व क्षेत्राला क्षेत्री क्षेत्रवान क्षेत्रज्ञ म्हणजेच कोण परमात्मा एकच असून ही सगळी त्याची नावं सांगितली. काय काय सांगितलं क्षेत्री क्षेत्रवान क्षेत्रज्ञ परमात्मा आत्मा ही काय ही त्या एकाच तत्वाची एकाच परमतत्वाची ही अन्य अन्य भिन्न भिन्न नाव आहे फक्त बाकी काही नाही. एकच असून म्हणजेच तो काय तो एकच असून काय सर्वांना काय करतोय हा एकच असून सर्वांना ह्या क्षेत्रांना प्रकाशित करण्याचं म्हणजे सर्व शरीरांना ऊर्जा देण्याचं थोडक्यात काम जे आहे हे काम तो करत असतो. आत्म्याला दिलेला हा सूर्यदृष्टांत दोन्ही अर्थी आहे म्हणजे सूर्याप्रमाणे सर्व क्षेत्रामध्ये आत्मा एकच आहे. सर्व क्षेत्र जे आहे या सर्वांमध्ये असणारा आत्मा कसा आहे तो एकच आहे आणि काय लेपरहित त्याचा त्याच्याशी संबंध नाही. त्याला का ना दत्ते कस्यचित पापम कुणाचा देत पण नाही आणि घेत पण नाही. मग काय अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुख्यंती ज्ञानाने असा दोन्ही अर्थदृष्टांत आहे म्हणजे साक्षी भावाने अस्तित्व लब्धव्य हा सांगितलं शास्त्राने. फक्त आहे बस एवढंच चिंतन करायचं. बाकी जे कर्म जे आहे त्याच्याशी त्याचा संसर्ग त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही. जसं सूर्य उगवल्यानंतर जगताच्या व्यवहाराशी त्याचा संबंध नाही म्हणून सूर्याचा दृष्टांत घेतला. वायू वाहत असताना तिथं होणाऱ्या कुठल्याही घटनांशी त्याचा संबंध नाही निर्लेप म्हणून तिथं वायूचा दाखला दिला. जसं हे दोघेही तिथं असताना त्या संबंधाशी कुठल्याही तिथल्या घटनांशी साक्षी भावानेच राहतात फक्त त्याच्याशी संबंध करून घेत नाही. त्याप्रमाणे कोण हा क्षेत्रज्ञ कशाशी त्याचा संबंध होत शकत नाही. तेच सांगितलं एक आत्मा लेपरहित आहे असा दोन्ही अर्थदृष्टांत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे या 13व्या सगळ्या अध्यायाचा शेवटचा असणारा श्लोक समस्त अध्याय उपसंहार्थम अयम श्लोक हा समस्त अध्यायांचा अर्थाचा उपसंहार करण्यासाठी सगळा आता शेवट झाला. आज 13वा अध्याय जो आहे आता पूर्ण झाला आज आणि त्याचा शेवट करण्याकरता म्हणून शेवटचा असताना श्लोक 34वा काय म्हणतात क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेवं अंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृतिमोक्षंच
विदुर यांती ते परम, की अशा प्रकारे काय तर ज्याप्रमाणे याप्रमाणे काय क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामधील काय परस्पर विलक्षणता म्हणजे काय फरक, एक क्षेत्र आहे क्षेत्रज्ञ आहे. अशा प्रकारे ह्या दोघांमधला असणारा फरक जे जाणतात की नक्की क्षेत्र काय आहे, नक्की क्षेत्रज्ञ काय आहे, प्रकृती काय आहे, माया काय आहे, सर्व जे आहे सर्व जे जाणतात फरक आणि काय व भूतांच्या प्रकृतीच्या ज्ञानाने होणारा अभाव. भूत प्रकृती म्हणजे प्रकृती म्हणजे माया, तिचा अभाव कशाने होतो, ज्ञानाने. त्रिगुणात्मिका जी माया आहे तिने हे सगळा संसार चालवलेला आहे. तिच्या विजय प्राप्त करायचा असेल तर काय केलं पाहिजे, ज्ञानाने, ज्ञानाग्नी सांगितलं. आणि म्हणून तेच सांगितलं भूतांच्या प्रकृतीचा काय, ही जी भूतांची प्रकृती म्हणजे माया, त्या मायेचा ज्ञानाने होणारा अभाव. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत ती माया जात नाही. म्हणून ज्ञानादेव कैवल्यम सांगितलं, ज्ञानानेच, दुसरं काहीच मार्ग नाही. ज्ञानात एव सांगितलं, एव जोर देऊन, ज्ञानात एव, ज्ञानानेच. कैवल्य म्हणजे त्या मोक्षाची प्राप्ती होते. म्हणजे तेच सांगितलं ज्ञानानेच होणारा अभाव म्हणजेच काय, ज्ञानदृष्टीने जाणता. जोपर्यंत ज्ञानदृष्टी होत नाही, ज्ञानदृष्टी म्हणजे सर्वत्र असणारं समत्व दृष्टी, वासुदेवच सर्वम, पुन्हा आला तिथे अंतर्बहिश्चतच सर्वम व्याप्यम नारायण स्थिता, तोच नारायण सर्वत्र आत बाहेर स्थित आहे. अशा प्रकारे जे जाणतात म्हणजे काय, जे ज्ञान तत्वविद होतात, आत्मविद होतात, ते काय, ते ज्ञानी परमतत्वास प्राप्त होतात. म्हणजे ते असणारे ज्ञानी शेवटचं फलप्राप्ती काय तर त्या काय, ते ज्ञानी काय होतात, परमतत्वास प्राप्त होतात. अशा प्रकारचे ज्ञानी आहे की ज्यांनी अशा प्रकारे त्या तत्वाला जाणत आहे. क्षेत्रज्ञाचं ज्यांना ज्ञान झालेलं आहे परिपूर्ण, की तो क्षेत्रज्ञ म्हणजे काय, सच्चिदानंद स्वरूप, चैतन्य स्वरूप, या सर्वांचा असणारं मूलभूत आधार स्वरूप. अशा प्रकारे त्या क्षेत्रज्ञाचं ज्ञान ज्या वेळेस त्या साधकाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं त्यावेळेस तो साधक त्या परमतत्वास म्हणजे जो ब्रह्मविद, ब्रह्मैव होती या न्यायाने तो ब्रह्मच होतो. आणि एकदा तो ब्रह्म झाल्यानंतर या जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा येणं नाही. पुन्हा सुख दुःख हे जे काय सगळं जे आहे चाललेला संसार, काय होतं ब्रह्मविद झाल्यानंतर, हा संसार त्याच्या वाट्याला येत नाही. आणि संसाराचे असणारे सुखदुःख संसारीच जाणतो की किती त्याच्यामध्ये सुख आहे आणि किती दुःख आहे. म्हणजे अशा प्रकारचा संसार त्या ब्रह्मविद जो होतो त्याच्या वाट्याला पुन्हा येत नाही. मग काय होतो, न तस्य प्राणाः उत्क्रांती. मग फक्त एक प्रकारच्या विशिष्ट आनंदामध्ये, आनंदाचे डोही, आनंद तरंग, त्या आनंदामध्येच तो राहतो. आणि हीच जीवनाची काय इति कर्तव्यता आहे. म्हणजे जीवनामध्ये काय केलं पाहिजे, कशासाठी हे सगळं आहे. आपल्याला मनुष्यशील मननात मनुष्य इति स्वभावजम सांगितलं. जो मननशील आहे, मनुष्य कोण तर जो मननशील आहे, चिंतन करतो. म्हणून अधिकारी वेदांत शास्त्राला सांगितलं काय, विवेक, वैराग्य, समाधी, षटकसंपत्ती आणि मुमुक्षुत्व, हे 4 गुण ज्यावेळेस त्याला प्राप्त होतात आपल्या जीवनामध्ये त्याच वेळेस काय होतो, तो त्याचा अधिकारी बनतो. एकदा अशा प्रकारे वेदांताचा अधिकारी बनल्यानंतर शास्त्रात श्रवण मनन नित्याचरणाच्या द्वारे तो अधिकार पूर्ण करून तो ते ब्रह्मतत्व, परमपुरुषार्थ, मोक्ष नामक परमेश्वराचं परमधाम तो आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून तो असणारा ब्रह्मानंद ब्रह्मरस आपल्या जीवनामध्ये तो प्राप्त करून घेतो. काय म्हणतात आचार्य, क्षेत्र क्षेत्रज्ञयोः इति क्षेत्र क्षेत्रज्ञयोः यथा व्याख्यातयोः एवं यथा दर्शित प्रकारेण अंतरम इतरेतर वैलक्षण्य विशेषम ज्ञानचक्षुषा शास्त्र आचार्य प्रसाद उपदेश नित आत्म प्रत्येकं ज्ञानं चक्षुः तेन ज्ञानचक्षुना भूत प्रकृति मोक्षं च भूतानां प्रकृति अविद्या लक्षणा अव्याख्याख्याः तस्याः भूत प्रकृतेः मोक्षाणाम् अभावगमनं
च ये विदुः विजानन्ति यान्ति गच्छन्ति ते परमात्तवरं न पुनः देहम आदददेत्यर्थः. म्हणजे अशा प्रकारे काय पूर्वी स्पष्टीकरण केल्याप्रमाणे, पूर्वी आता हे सगळं सांगितलं, आता पुन्हा सांगायची आता गरज नाही, म्हणून पूर्वी स्पष्टीकरण केल्याप्रमाणे काय असलेल्या क्षेत्रज्ञातील वर दर्शविलेल्या प्रकाराने, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामध्ये वर दर्शविलेल्या प्रकाराने असलेले अंतर म्हणजे परस्पर भिन्नत्व ज्ञानचक्षुने जे जाणतात, अशा प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे भिन्नत्व, आणि क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ काय हे सगळं आता सांगण्याचं काम केलं. हे दोन्ही भिन्न आहे. हे कशाने जाणतात? ज्ञानचक्षुने जे जाणतात, ज्यांना ते ज्ञान प्राप्त होतं, ते ज्ञानचक्षुने यांच्यामधला भेद पाहतात. त्याचप्रमाणे भूत प्रकृती मोक्ष म्हणजे भूतांची जी अविद्यारूप प्रकृती, अविद्यारूप म्हणजे माया, अविद्यारूप भूतांची प्रकृती, तिचा अभाव होणे जे जाणतात ते परमार्थ तत्वाला म्हणजे ब्रह्मभावाला प्राप्त होते. तिचा अभाव होणे म्हणजे त्या मायेपासून मुक्तता, म्हणजे मायेचं असणारं स्वरूप जे जाणतात. ही का त्रिगुणात्मिका माया ही अशी आहे, कशी मिथ्या स्वरूपाची आहे, वास्तविक नाही, अशा प्रकारे जे मायेला जाणतात ते काय होतात? ते काय परमार्थ तत्वाला म्हणजे ब्रह्मभावालाच प्राप्त होतात. म्हणजे ते पुन्हा देहाचा स्वीकार करीत नाही. पुन्हा या जन्म पुनरपि जननम पुनरपि मरणम जे आहे, या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये ते पुन्हा येत नाही. तेच सांगितलं, ते पुन्हा देहाचा स्वीकार करीत नाहीत. ज्ञानचक्षु म्हणजे काय? शास्त्र आणि आचार्य यांच्या उपदेशाने उत्पन्न झालेले जे अर्थ अलग लक्षात. शास्त्र आणि कुणाकडनं नाही वेदांत श्रवण करायचं. गुरुपरंपरा अलग लक्षात. गुरुपरंपरेने ज्यांनी श्रवण केलेलं आहे, ज्यांनी मनन केलेलं आहे, गुरुपरंपरेने ज्यांनी त्याचा यथाविध अध्यापन केलेलं आहे, त्यांच्याकडनंच वेदांत शास्त्राचं अध्ययन करून घ्यावं अशी शास्त्र परंपरा आहे. कारण मनाने अर्थ लावायला गेला तर त्याचा अर्थच लागणार नाही. त्यामुळे अशा प्रकारे तो ज्ञानचक्षु म्हणजे काय तर तेच सांगितलं. ज्ञानचक्षु म्हणजे काय? शास्त्र आणि आचार्यांच्या उपदेशाने, शास्त्राला आधार घेऊन आचार्यांनी गुरुपरंपरेने जरी ते समान कधी कधी असणारे अर्थ असले ते त्याच्यामधला मुख्यार्थ वेगळाच असतो. वाटतो आपला श्लोक तसा, परंतु त्याच्यामध्ये सांगायचा विषय वेगळा आहे. जसं या निशा सर्व भूताना आपल्याला वाटतो संसारी झोपला की ज्ञानी जागतो, ज्ञानी जागला की संसारी झोपतो, तसा नाही. त्याचा असणारा गुख्य अर्थ काय आहे? त्याचा गुख्य अर्थ संसारी जो आहे अनित्य कुठल्या अवस्थेमध्ये आहे? निद्रा अवस्थेमध्ये आहे. ज्ञानी नित्य जागृत अवस्थेमध्ये. हा अर्थ कसा काय कळला? तर हा गुरुपरंपरेने, गुरुकृपेने. म्हणून शास्त्र आणि सांगितलं, शास्त्र आणि आचार्य यांच्या उपदेशाने उत्पन्न झालेले जे आत्म्याचा प्रत्यय अनुभव देणारे, म्हणजे अशा प्रकारे शास्त्र आणि गुरु उपदेशाने जर गेल्यानंतर काय होईल त्याला? तर त्यानंतर ते आत्म्याचा प्रत्यय म्हणजे अनुभव देणारे ज्ञान, हा ज्ञानचक्षुषा या समासातील ज्ञान शब्दाचा अर्थ भूतांची म्हणजे जी अविद्यारूप अव्यक्त प्रकृती म्हणजे माया, ती भूत प्रकृती होय. त्या भूत प्रकृतीचा म्हणजेच मायेचा जो आत्मज्ञानाने मोक्ष, तो जो आत्मज्ञानाने त्या मायेवर म्हणजे काय होतं? ज्ञानाच्या द्वारे ती जी त्रिगुणात्मिका माया आहे तिच्यावर काय तो अधिकार प्राप्त करून घेतो त्या ज्ञानाने. आणि अशा प्रकारे त्या मायेचा जो आत्मज्ञानाने मोक्ष, तो भूत प्रकृती मोक्ष, तिच्यापासून तिचं स्वरूप जाणल्यानंतर तिला सोडून तो परमपुरुषार्थ जो आहे, तो परमपुरुषार्थ मोक्ष स्वरूप तो आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो. आणि म्हणजे अशा प्रकारे हा असणारा अत्यंत महत्वाचा असी पदाचा तत्त्वम असी, अशा प्रकारचे तत्त्वमसी महावाक्य आहे. तत्त्वमसी महावाक्य पहिल्यांदाच सांगितलं 13व्या अध्यायाच्या. तत्त्वमसी महावाक्यामधलं असणारा असी पद अत्यंत महत्वाचं, दोघांना जोडणारं. तत् म्हणजे त्या परमेश्वराला, त्वम म्हणजे जीवभावाशी जोडण्याचं काम, म्हणून क्षेत्रज्ञम चापि मां विद्धि सांगितलं. त्या दोघांना जोडण्याचं काम या अध्यायाने केलं. म्हणजे अत्यंत महत्वाचा हा असणारा अध्याय आज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. ओम दत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्र विभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. या ठिकाणी असणारा 13वा अध्याय पण पूर्ण गेलेला आहे. 14वा असणारा अध्याय आपण आता 15 तारखेला आपला क्लास चालू होईल. 15 तारखेला परवाच्या दिवशी मी हरिद्वारला ऋषिकेशला जाणार आहे. 4-5 दिवस तिकडून आलो
की 15 तारखेपासून नेहमीप्रमाणे आपला क्लास चालू होईल. 13वा असणारा मुख्य अध्याय गीतेचा आपण आज एकादशीचा असणारा मुहूर्त, त्या एकादशीच्या मुहूर्तावर आज आपण तो पूर्ण केलेला आहे.